नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खऱ्यात मम्मी युट्यूब चॅनलवर। तर झाला आपण 14 एप्रिल झाले, त्याच्यानंतर मी एक पण ब्लॉग काढला नाही। झाला असं, सुनबाई पण गेली माहेरी। किट्टू बाळाला नंतर ताप आला 2-3 दिवस। ताप म्हणजे सर्दी खोकला खूप। 14 एप्रिल मध्ये पण त्याने आईस्क्रीम वगैरे खाल्ला, कोक पिला थंडी, आणि मग त्याला एकदम ते हे झालं, घसा वगैरे दुखायला लागला। मग माझं कुठं मनच होत नव्हतं कुठे ब्लॉग काढायला पण ना ऑफिसला जायला काय। आणि मग त्याला आज बरं वाटतंय माझ्या बाळाला। आता तो खाली गेलाय बाबा बरोबर। 3-4 दिवस झालं खाली पण नाही पाठवलं मी, वरती जायचे थोडेसे घेऊन। आणि मग तो आता बोलला बाबा मला खाली घेऊन चला, थोडंसं फिरून आणा। तर मग म्हटलं बाबाला, खरात पप्पाला म्हटलं जा तुम्ही घेऊन या त्याला। आणि आज बोलत होता मला ऑफिसला पण यायचंय। म्हटलं ऑफिसला वगैरे नको बाळा, घरीच थांब, मी लगेच येते जाऊन थोडंसं बघून। आणि साड्या घ्यायला पण जायचंय, थोडं साड्या बघते, 1-2 साड्या चांगल्या पैठणी। बोलताना किती साड्या घेते, पण साड्या घेते आणि तुम्हाला आवडतात का नाही ते पण दाखवते। तर पसंत केल्यात तशा, तर आज पिको फॉलला टाकल्यात, त्या घेऊन येते। आणि ब्लाऊज पण टाकले शिवायला, थोडं अर्जंट गरज आहे म्हणून। आणि विरारला पण जायचं होतं। असं झालं की विरारला का रात्रीच कोमलचा फोन आला की मम्मी ये तिकडे। तर मी सांगितलं मी लगेच येते 2-3 दिवसात, पण थोडंसं काम आहे माझ्या मागं, ते नाही पडलं का मी लगेच येते। आणि मग विरारला पण जाऊ आम्ही, आणि गावाला पण जायचंय। सगळ्यालाच थोडं काम आहे गावाला, त्याच्यामुळे बघू तिकडे पण जाता। बाळाला बरं लागलं ना तर मी गावाला पण नक्कीच जाईल। पण बाळाचं कसं आहे, कंटिन्यू तो एसी मध्ये राहतो, म्हणजे खेळतो बाहेर, पण रात्रीचं त्याला एसी पाहिजे। गावाला खूपच गरमी, असं काही नाही। पण त्यानं राहिलं तर बरं आहे बाळ माझं। दोन्हीला पण आता कोमल बबली आपली अलिबागला आहे, तिथे त्यांना नवीन एसी घ्यावं लागलं, सगळं काही नवीन। सध्या कोको माझा गरमीतच होता 8 दिवस, मग ऑनलाईन त्यांनी मागवली एसी, तेव्हा तो आता थोडासा झोपतोय, ना तर दिवसभर घाम व्हायचं बाळ माझं। आणि खरंच माझ्या कोकोम गेला तेव्हापासून मी ब्लॉकच नाही काढला, लास्ट ब्लॉक होता। आणि त्याची पण मला आठवण येते। किट्टू पण म्हणतोय आई चल कोकोकडं। कसं इथल्या इथं होतं तर आम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जायचो, ते आमच्याकडे यायचे, कधी मार्केटला भेटायचे, काही ना काही असं। किट्टूला पण थोडंसं त्याची पण हे चाललं ना, आठवणच आली, म्हणून तो मला आज सकाळपासून म्हणतोय की मम्मी आई, आता मम्मी नाही बोलत, काल मला चुकून मम्मी बोलला तो, मम्मीन बोलतोय सॉरी हा गलतीनं बोललो। म्हटलं का रे, नाही तुला आईच बोलायचंय, मम्मी आहे ना मला। म्हटलं बापरे, एवढी खूप झाले, एवढी पप्पी घ्यायला लागली माझ्या बाळाची। आणि बोलला चुकून बोलला हा आई, असं बोलला, गलती झाली गलती। बापरे म्हटलं बाळ माझं किती हुशार झालंय। पहिल्यानं बोलला मम्मी मम्मी, तर मी सांगितलं का बाळा, तर बोलतोय सॉरी हा गलतीनं बोललो। म्हटलं का रे, तर बोलतोय नाही तुला आईच, माझी मम्मी आहे मला। असं बोलला। तर म्हटलं बरं, मग मम्मीला मस्त कॉल वगैरे करतो, व्हिडिओ कॉल वगैरे कंटिन्यू बोलत राहतो। आजारी होता तरी पण कंटिन्यू बोलायचा रात्री पण। आणि आता त्याला बरं वाटतंय, तर आता खाली गेलाय तो, येईलच आता वरती, तसं काही नाही। तर बघू आपण, कोकमचं पण त्याला आठवण येते, कोकोची खूप आठवण येते, म्हणून मी थोडासा हे झाला असेल त्याला, की रोज मी बोलतोय चल कोकोच्या घरी चल। त्याला माहित नाही अलिबागला गेलेत म्हणून, त्याला काय कळतंय अलिबाग काय, असं त्याला कळत नाही ना, त्याच्यामुळे त्याला काही सांगता पण येत नाही आपल्याला। त्यांनी सांगितलं हा बाळा जाऊ, कोकम आपल्याकडे येणार आहे 2 दिवसात, तर बबलीन फक्त येते लवकरच भेटायला आम्हाला बाळासाठी, किट्टू दादासाठी। म्हटलं यार मला पण बाळाची कोकोची आठवण आली, त्याच्यासाठी पण। आणि नंतर मी जाईल, मी 8-10 दिवसांनी जाईल, मग राहील त्यांच्याकडे थोडंसं। झालंय त्यांचं सर्व, मी जाणारच होती पण बाळ आजारी ना, त्याच्यामुळे नाही गेली, नाही तर मी 2-3 दिवस लगेच जाणार होते। 2 दिवसांनी माझं काम निपटलं का मी निघणार होती। पण किट्टूला हलका हलका ताप बी, घसा पण दुखायचा, खोकला भरपूर आला। मग म्हटलं नको, बाळ पण तिकडं लहान आहे, प्रवासामध्ये खूप त्रास होईल, त्याच्यामुळे तर आता माझा किट्टू आला का तुम्हाला भेटू, आणि मस्त चहा पाणी बनवतो तोपर्यंत, आणि मग मी त्याला झोपू घालते थोडीशी, आणि मग ऑफिसला जाते। थोडे कामं माझे निघून येते, आज 8-10 दिवस झाले गेली नाही। आणि थोडेसे म्हणजे पहिलेच ब्लॉक होते, व्हिडिओ पण नाही काढले इंस्टाचे, तेच पहिलेच होते ते टाकले थोडेसे। तर चला किट्टू आले आपण भेटूया। काय साडी चांगली नाही सर, का बरं नाही आवडली? कुठली? येलो कलरची आवडली मला। म्हणजे त्याने शर्ट घातला येलो कलरचा। येलो कलरची घालू आता? अरे देवा, अंतून बाबा दुधाला गेलतात, दूध आणलं का? दूध आणलं? दूध नाही आणलं, दूध खाली उतरला। अगं याने ते काय केलं, गाडी घेतली, चालू केली, गाडी पुसून काढली, आणि तिकडे गेलो तर तिकडे मिरच्या आणि अद्रक घेतलं, आणि याच्या नादाने मला लक्षात नाही राहिलं दूध घ्यायचं। काय तुमचं वाग नाही, मला खरं दूध नाही, दूध पाजायचं ना मला. हा ना, दूध विसरलं ना आता माझं सोन्यासारखं। बाबा या, मी सांगते बरं चला आपण जाऊ मग। अरे बापरे, रुसलं बाई माझं बाळ, आता किती रुसलं, मान देऊ माझ्या सोन्याच्या तुकडं। काय झालेलं त्यांना सांगा।
त्यांना सांगा काय झालं, आजारी कसं होतं, कसा खोकला लागला होता सांगा, कसा खोकला लागला होता, खोकून दाखवा. खोकला खोकून दाखव बरं. झोप आली, झोप आली. इतकी लवकर कसं झोपला? मांडीवर येतात, मांडीवर येतात. काय बोललं माहितीये का बाळ माझं, ताप आला होता आणि खोकला लागला होता आणि आता बरं. हा ब्लँकेट घ्या इकडं, घ्या ब्लँकेट. हा अरे बापरे, काय झालं मामा? आता बरं आहे ना शोनाले? आता बरं लागतं तुला? असं असं तुम्ही काय व दूधच नाही आणलं, मला करायला दूध पाहिजे दूध आणतो जाऊन, आणतो जाऊन. हे असं सगळं करता. खोकला कसं लागला सांग बरं? अरे वा, उलटी कशी झाली होती? अशी उलटी झाली ना खोकल्यानं, आणि ताप किती आला होता? एवढा किती किती? आता ठीक आहे सांग त्यांना, तिकडे सांग. इकडे सांग. ठीक आहे सांग ना. गाईज म्हणा मी ठीक आहे शा. आता ठीक आहे, मला बरं वाटतं. मला ताप आला होता म्हणा. मग माझी आई मला सोडून ऑफिसला पण नाही गेली शा. बापरे, मी आता परत तुम्हाला खाली जाणार दूध आणायला. आता जावं लागेल मग किती काय? वैताग दिला तुम्ही सांगा बरं मला. अगं हे चाललो ना मी मोबाईल घरी. एकच वस्तू सांगितली होती फक्त, दूधच आणायला. अगं दूध आणि अद्रक चहा टाकायला. तुम्ही मला हँग केलं माहिती का? कोणी? तुम्ही सगळं तू मी काय केलं तुम्हाला सांगा बरं तुम्हाला? मी तू फक्त बोलली दुधाला पाठवलंय, काहीच बोलले पाण्याचा बाटला आणा म्हणे. पाणी म्हणलं आकवाचं आहे म्हणतो. आखवात पाणी आहे, मग म्हटलं पाणी पण नका आणू. पाणी नको आणू म्हणे. मग बोललेलं पाणी अद्रक नका आणू म्हटलं. अद्रक आणि मिरच्या घेऊन ये म्हणे. मग ते आणलं मिरचीचं काय संध्याकाळी लागतील. आणि मिरच्या याने मला आणू. हँग केलं परत. बाबा मला हे घ्या, बाबा ते घ्या. मग तसंच गाडीवर बसवलं डायरेक्ट इथं आलं. बरं, मला असं वाटलं त्याला मस्त हळदीचं दूध 5 ते ग्लास भरून. आता नाही झोपायच्या टायमाला 5 तास. झोपायच्या टायमाला झोपूच घालणार होती. आता नाही, रात्री झोपायच्या मला हळदीचं काय दूध 2ला पाजलं. पाजलं तर काय फरक पडत नाही ना. तसं नसेल त्याच्यावर काही चालत नसतं. कशावर नाही चालत. हळदी दूध पाजलं का त्याच्यावर दुसरं काहीच घ्यायचं नाही, पाणी सुद्धा नाही प्यायचं. तेव्हा तो खोकला राहतो आणि ताप पण राहतो. काय रे दादा? हा मग आहे ना रे. कशा बरं लागत आता म्हणजे सोन्याला घाम पण आला माझ्या राजा. या मांडीवर या मामा, या मांडीवर या बाबा. आता कॉकीकडे जायचं का तुला? काय ना बोलू नको. कोकेची लय आठवण आली, कोकमची मा बाळाला. किती आठवण आली दादा कोकमची? अयो किती आली? किती? एवढी किती मोठी? किती मोठी? केवढी मोठी आहे सांग? एवढी मोठी कोकमची आठवण आली देवा माझ्या बाळाला. आणि मम्मीची आली का? आली, मम्मीची पण आली माझ्या बाळाला. चला आता तुम्ही जा दूध आणायला परत आता खाली. मला बाळाला दूध पाजू दे 1 ग्लास. त्यानं काय खाल्लं आज? खिचडीच खाल्ली, थोडीशी खिचडी बनवली त्याला. आणि थंडेवाले फळं वगैरे नाही दिले काही. आणि चला तर आता या दूध घेऊन तुम्ही जावंच लागेल. मग जावंच लागेल म्हटलं, जावंच लागेल. आता माझी चुकी झाली. चुकीला माफी नाही. काय झालं? शॉपिंग करायला घेऊन जाईल ना तुला. मला तू शॉपिंग करायला घेऊन जाणार? अच्छा, काय नाही पावर नाही. अच्छा, मग पावर येईल ना, मोठं झाल्यावर आपोआप पावर येईल. खूप शिकावं लागेल, ABCD सगळं अभ्यासच करावा लागेल. मोबाईल मध्ये नाही राहावं लागेल, TV पण नाही पाहावं लागेल, गेम पण नाही बघणार लागेल. बरोबर थोडस ते पण सगळ्यात जास्त मेन अभ्यास दादा. एवढा अभ्यास किती शिकाय मग. हा ABCD असं खेळून मग मोठा होतो माणूस. मग सगळी शॉपिंग करणार दादा तू माझ्यासाठी. 2 hours later. चला आता झालं असेल. चला आता जाऊ. अहो पण तू फोन आलता काय आला? तू म्हणत होता हे कर काय आई आमरस खायचा आहे. मग आमरस खायचं म्हणलं. हा मग आपल्याला पुरण थाळीलाच जावं लागेल तिथे. म्हणजे जिथं अगं, आपण तिथं 14 एप्रिल त्या दिवशी गेलो तिथं तर अरे त्याला खोकला लागलेला आहे पण. खायला थोडंसं काय दुसरं खिचडी खाय. हा खिचडी द्यावं लागेल. खिचडी देऊन द्या. जाऊ मग आता काय करा. मग आता काही जेवण नाही बाबा बनवायचं ना. पाणी नका लई टेन्शन आहे मला. मग मी पाणी भरतो ना तिथे. ते पाणी भरायला लवकर खाली आहे. मी पाणी भरतो. आम्ही जायचं नाही, यायचं तुम्ही तोपर्यंत. मी तोपर्यंत ते ब्लाऊज वगैरे घेते साड्याची. तुला काय करायचं ते कर ना. मी साड्या घेते ना, ते 2 साड्या घेतल्या मी. ब्लाऊज पण आणते आणि ते साड्या बी. तोपर्यंत पाणी पटकन तुम्ही कॉक चालू करा, पाणी भरा आणि लगेच या जेवायला. सगळेजण जेवायला असले तर बरं वाटतंय. जरा प्रत्येक टायमाला हेच करत जाऊ नका. प्रत्येक टायमाला काय असतं? मग प्रत्येक टायमाला तुम्ही तसंच करतात ना. हा त्याच्यामुळं हे करायचं. पहिलं जेवायला यायचं, पटकन यायचं. मी तोपर्यंत विशाल मी किती खाली राहील.
माझे म्हणजे मार्केटमधले सगळे कामं करून घेते. आता किती वाजले? 7 वाजले. हा. 7:30ला पाणी येईल. तुम्ही अर्ध्यासाठी करा. विशाल आहे मार्केटला, तो फोन आलता, बोलला किट्टूला काहीतरी म्हणजे फिरवायला घेऊन गेलाय तो. हा. हा, तर मग मी मग चल. तोपर्यंत ते साड्या आणि ब्लाऊज घेते. हा, चल चल मग तुला नेऊन सोडतो पाणी हा दे. चल. हळदीसाठी आणि आणि माझ्यासाठी देणं मग पडेल ते म्हणजे मी आता परिवारला रेडी पसंत कर. तिला कुठली पसंत येईल. 3 साड्या घेतल्या. मला हीच जास्त आवडेल. आणि तिघं चल किट्टू चल. आता तो बोलतोय मला, किट्टू दादा आंबरस खाल्ल्यावर मी तुझं बिल भरणार नाही. तुम्हाला मोबाईल नाही दिला तर मी तुझं बिल भरणार नाही असं बोलतो. तो माझं बिल नाही भरणार. पाहिलं का? चल दादा चल. चल बाबा येतात तोपर्यंत. चल बाबा येतात. तर चला, मी आता हा ब्लॉग इथे चेंज करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरात मम्मीला. चला बाय बाय.